आम्हाला यश आलं. आता यश यायचं कारण की जमिनीची मोजणी करायला अधिकारी जे आले होते त्यांना आपण मोजणी करू दिली नाही. आमचा काय रस्त्याला विरोध असतो का? नाही, विकासाला विरोध नाही, रस्त्या करायला विरोध नसतो. पूर्वीचे महामार्ग आहेत, आता आम्ही ज्या मार्गाने आलो त्या रस्त्याकडे जर माझी जमीन असली तर मला माहित असते की कधीतरी हा रस्ता मोठा होणार आणि थोडा रस्ता माझ्यात शिरणार आहे आणि माझ्या सरकल्यावर त्याचा मला मोबदला मिळणार आहे ह्याची तयारी मानसिक ही आपली आपल्या कुटुंबाची असते. पण ध्यानी मनी नाही, कोणतरी वर बसलेला आहे नकाशा उघडून आणि त्या नकाशातनं म्हणतो असा रस्ता काढूया. पण रस्त्याचा निकष काय तुम्ही जर ओळखला आणि जग जाहीर आहे, लपवून नाही, दडवून नाही. नवीन रस्त्याचा निकष काय आहे? जिथं सगळ्यात जास्त जमिनीचे दर आहेत ती जागा वगळायची. शासकीय मूल्यांकन जिथं सगळ्यात कमी आहे, जिथं चांगली पिकाऊ जमिनीला चुकून जिरायत म्हणून दाखला पडलेला आहे आणि त्यामुळे तिथं 50-50, 60-60 लाख रुपये जमिनीची किमती असताना शासकीय दर फक्त 4 लाख आहे. अशा भागातनं रस्ता आणायचा. रस्ता मंजूर व्हायच्या आधी वर बसलेल्या राजकीय नेत्यानं त्या भागातल्या स्वस्तात जमिनी कुठे मिळतात त्या विकत घ्यायच्या आणि रस्ता आणायचा आणि त्या माळाच्या जमिनीचे चांगले पैसे करून घ्यायचे. पण हा शासनाचा उद्योग चाललाय, भाजपच्या शासन असेल त्याचं काय असेल ते तर चालू दे. पण ह्या तुमच्या प्रयत्नात कष्टाने आज चांगल्या पद्धतीनं पिकाऊ केलेली जमीन, कदम साहेबांची दूरदृष्टी, ह्या परिसरात पाणी आलं आणि 100 टन एकरी ऊस काढणाऱ्या जमिनी तुमच्या ह्या बोगस प्रयत्नामध्ये बळी घालायचा हा जो तुमचा अट्टास आहे तो होऊ न देण्यासाठी आपण एकत्र आलो. तुम्हाला खूप लोक सांगतील मोजणी फक्त होऊ दे, अजून निर्णय झालेला नाही. एकदा मोजणी झाली तर 2 पर्याय असतात. एक आहे तुम्हाला पैसे द्यायचे, तुम्हाला पैसे मान्य करून घ्यायचे, तुमच्या जमिनी या शासनाच्या नावावर करून घ्यायचा. आणि दुसरा आहे सक्तीनं घ्यायचं. म्हणजे आम्ही जो दर ठरवलाय ते तुमच्या खात्यावर वर करणार आणि जमीन ताब्यात घेणार, तुम्ही काय करू शकता. अजूनही शासन म्हणते नाही ना, अजून आम्ही चर्चा करणार आहे, गोलेगुलामी प्रयत्न करून तुमच्याशी तुम्हाला पैसे देऊन आम्ही करणार आहे. मात्र आपल्या जिल्ह्यातल्या नागेवाडी आणि भाग्यनगर ह्या 2 गावात आठवड्याभरापूर्वी पहाटे 4 वाजता मोजणी करण्यासाठी 2 DYSP तासगाव भागातले, विटा भागात आणि 2 प्रांत तुमच्या कडेगाव ह्या भागातले आणि त्या भागात 2 प्रांत, 2 DYSP, 200-300 पोलीस कर्मी हे पहाटे 4 वाजता नागेवाडी आणि भाग्यनगर भाकोचवाडी एवढं लहानसं गाव आहे त्या गावात सकाळी 4 पहाटेला दाखल झाले जमीन मोजणी करायला. ग्रामस्थ जागरूक होते, ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचले. त्यांना अडवलं, विचारलं तर ते म्हणले नाही नाही असं काय नाही, आम्ही प्रेमाने करणार. आता रात्रीचं पहाटेचं अंधारात चांगली लोक येतात का? आपण दार तर उघडतो, कोण रात्री कोण बाजूला. अशा रात्रीची चोरच येतात. आणि माझा पूर्ण ह्या ठिकाणी संशय आहे की साताऱ्यातनं या ठिकाणी पोलीस कर्मी अधिकारी आले आणि त्यांनी 2-2 DYSP तिथं पाठवावेत. तिथं रोज खून व्हायला लागलेत, रोज चोरा व्हायला लागलेत. चांगल्या चांगल्या उद्योगांना रोज कोणतरी येतो खंडणी मागायला लागले. ह्यांच्याकडे कोण जाईना. पण गरीब शेतकरी हक्काची जमीन, वडिलोपार्जित जमीन मालकीची आहे, नाव पण आहे. माझ्या जमिनीवर शासनाचं नाव चढवण्यासाठी पोलीस फोर्सचा वापर रात्रीचा तुम्ही करताय. तुमच्या मनात खोट आहे हे यात सिद्ध.
ज्याला जमीन द्यायची असेल तो देईल. कुणाला विरोध करायला मी इथं आलेलो नाही. तुम्हाला तुमची जमीन द्यायची असेल तर मी कोण विरोध करणार? 2 रुपये जमीन तुमची 50 रुपयाला घेत असतील, तुम्ही कोण विरोध करा? आम्ही कोण विरोध करणार? आपण ज्याला द्यायची नाही त्याच्यावर बळजबरी, पण द्यायची ऐकण्यात विचार करा, चर्चा करा, बैठका करा, काही नाही. ही रेटारेटी इतर चालली असेल. सांगली जिल्ह्याला संघर्षाची परंपरा आहे. सांगली जिल्ह्याला क्रांतिकार्यांची परंपरा आहे. इथं सर्व तयारी शेतकऱ्यांची आहे. शासनाने परीक्षा आमची बघू नये. स्वातंत्र्याच्या लढाईत लढलेल्या लोकांचं रक्त आपल्या सगळ्यांच्या सळसळते. पुन्हा एकदा स्वातंत्र्य लढाई लागली तर आम्ही सर्वजण तयार आहोत. मग तुमच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. एकजूट राहा, आम्ही तुमच्यासोबत